विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचे न्यूमेरिकल्स आणि आता कुणालाही भीती वाटत नाहीये. ज्यांनी फिजिक्स न्यूमेरिकल्सची बॅच घेतलेली आहे किंवा फ्री लेक्चर्स बघितलेले आहेत ना, प्रत्येक मुलाचं असंच म्हणणं आहे, की आता सोपं वाटतंय. आता मी तुम्हाला सांगू का? फक्त 5च मिनिटात ना, या टॉपिक मधल्या सगळ्या फॉर्म्युल्याची मी तुम्हाला रिव्हिजन घेऊन दाखवतो आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय माहितीये का? की तुम्हाला मी फॉर्म्युले इतके सोपे आहेत, की जे तुम्हाला लक्षात नाहीयेत. बरं मी चला विचारतो तुम्हाला. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. ओके. वर्क डन इन रोटेशनल मोशन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मला नको आहे. फॉर्म्युला वेगळा आहे. बरं. रोटेशनल मोशन मध्ये पॉवरचा फॉर्म्युला काय? आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? हे जर तुम्हाला येत नसेल ना, तर 5 मिनिटं थांबा. व्हिडिओ बघा व्यवस्थित. बरं हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे मला माहिती आहे. मग तुम्ही लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता जे आजच व्हिडिओ बघतायत, चॅनलवर नवीन आहेत, त्यांनी आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. त्यात स्टोअर ऑप्शनमध्ये व्हिजन बॅच आहे, की ज्यात फिजिक्स न्यूमेरिकल्स बॅचचं फोल्डर आहे. फ्री व्हिडिओ आहेत. फ्री व्हिडिओ काही पैसे तुम्हाला द्यायचे नाहीयेत. बघा तरी सुरुवातीला फ्री व्हिडिओ आणि ते आवडणार आहेत. तुम्ही कोर्स परचेस करणार आहे मला माहिती आहे. सुरुवात करूया. रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पहिली गोष्ट आहे, की तुम्हाला एनालॉगस क्वांटिटीज माहिती पाहिजेत. मी सांगतो तुम्हाला लक्ष द्या. इकडं मी ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशन घेतोय आणि इकडं घेतोय मी रोटेशनल मोशन. कसलं सांगा? रोटेशनल मोशन. मग आता पहिली क्वांटिटी. लिनियर मोशन मध्ये मी मास ही जर क्वांटिटी घेतली, तर रोटेशनल मोशन मध्ये मला मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचं आहे. हे तुमच्या लक्षात पाहिजे. हे टेबल सगळ्यात इम्पोर्टंट आहे आणि मग मी तुम्हाला एक-एक फॉर्म्युला तयार करून दाखवतो. या ठिकाणी जर व्ही असेल, लिनियर व्हेलॉसिटी, ऑब्व्हियसली इथं अँग्युलर व्हेलॉसिटी घ्यावी लागेल. मग मला सांगा, लहानपणापासून तुम्हाला जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, तो सांगा. हाल्फ एम व्ही स्क्वेअर. हाल्फ एम व्ही स्क्वेअर. अरे पण ते लिनियर कायनेटिक एनर्जी आहे. मग रोटेशनल कायनेटिकचा फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे. कायनेटिक एनर्जी रोटेशनल हाफ तर घ्यावा लागेल. इकडं मास आहे, इकडं मोमेंट ऑफ इनर्शिया, एनालॉगस क्वांटिटी. इकडं व्ही स्क्वेअर आहे, तर इकडं ओमेगा स्क्वेअर आहे. आता टेक्स्टबुक काढून बघा, रोटेशनलचा हाच फॉर्म्युला आहे. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ आय ओमेगा स्क्वेअर. त्या दोन गोष्टींमुळे तेवढं कळायला लक्षात घ्या. बर सगळ्यात महत्वाचं समजून घ्या. आता लक्ष द्या. दुसरा फॉर्म्युला. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू वेलॉसिटी. बघा हे मोमेंटम आहे बरं का. लिनियर काय सांगा ते मोमेंटम. ठीक आहे. मी एम लिहितो म्हणजे मोमेंटम असं म्हणूया आपण. कारण पॉवरसाठी पण पुन्हा मी पीस नोटेशन वापरणार आहे. बरं लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय? मास इंटू वेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय येईल? एनालॉगस वरून सांगा मला. मासच्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आणि व्हीच्या ठिकाणी ओमेगा. चेक करा फॉर्म्युला. बरोबर आहे फॉर्म्युला लक्षात घ्या. बरं इकडं लिनियर ऍक्सिलरेशन, इकडं अँग्युलर ऍक्सिलरेशन. ए आणि तिकडं कोण आहे सांगा? अल्फा. मग आता मी तुम्हाला विचारतोय, मला सांगा फोर्सचा फॉर्म्युला काय रे? मास इंटू ऍक्सिलरेशन. मास इंटू कोण? ऍक्सिलरेशन. मग मास साठी येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर ऍक्सिलरेशन साठी येणार आहे अँग्युलर ऍक्सिलरेशन आय अल्फा. पण थांबा की इकडे जर फोर्स असेल तर इकडं टॉर्क येणार आहे एनालॉगस. फोर्स असेल तर काय येणार आहे? टॉर्क. मग मला सांगा, इकडं फोर्स असेल तर इकडं कोण येणार आहे? टॉर्क. अरे मग टॉर्कचा पण हे आपले फॉर्म्युले पाठ आहेत रे. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन. मग फोर्सच्या ऐवजी टॉर्क घ्यायचं हे लक्षातच ठेवा. आणि मासच्या ऐवजी मोमेंट ऑफ इनर्शिया, ए च्या ऐवजी अल्फा. आता पुढचं सांगू? व्यवस्थित लक्ष द्या. इकडं लिनियर डिस्प्लेसमेंट, इकडं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, एनालॉगस क्वांटिटी आहेत लक्षात घ्या. मग मला वर्क डनचा फॉर्म्युला सांगा रे. सगळ्यांचा पाठ आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग रोटेशनल मोशन मध्ये वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्सच्या साठी टॉर्क घेणार तुम्ही आणि डिस्प्लेसमेंट साठी थीटा. बाळांनो 2025 च्या एक्झाम मध्ये 3 मार्काला न्यूमेरिकल विचारले. 3 मार्काला सेक्शन सी मध्ये डायरेक्टली टॉर्क दिलेला आहे. 2000 न्यूटन मीटर समथिंग काय दिला. तुम्ही बोर्डचा पेपर बघा वाय लर्न ऍप्लिकेशनवर या वर्षीचा पेपर. तर टॉर्कची व्हॅल्यू दिलेली आहे. थीटा कसं काढायचं सांगतो लक्षात घ्या. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय ना. बरोबर आहे की नाही? 360 डिग्री. मग 2 रिव्हॉल्युशन म्हणजे 4 पाय. म्हणजे थोडक्यात काय? त्यांनी 4 रिव्हॉल्युशन्स दिले होते. मग थीटा काढण्यासाठी 4 न मल्टिप्लाय कराला ना 2 पाय. मग 4 इंटू 2 पाय इंटू टॉर्कची व्हॅल्यू मिळालं की वर्क डन जूल मध्ये. सोपं आहे. एनालॉगस क्वांटिटी जमलं की सगळंच जमलं लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो. इकडं पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी
आता मला पुस्तकातलं शेवटचं सॉल्व्ड प्रॉब्लेम, रोटेशनल डायनॅमिक्स. अरे, त्या पहिल्या टॉपिकमध्ये एवढे अवघड पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत ना पुस्तकात, तिथंच कॉन्फिडन्स डाउन होतो मुलांचा. तिथंच. आणि आपण आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये हेच केलंय. 4, 5, 6 व्हिडिओ झाले त्या 8 प्रॉब्लेमसाठी. डिटेल घेतलंय. नुसतं एक-एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला नाहीये. त्याचे बेसिक सांगितलेत लक्षात घ्या आणि मग म्हणून तर फिजिक्स सोपं वाटणार आहे. बरं याचा फायदा काय आहे? मी तुम्हाला सांगतो. याचं काय होणार आहे क्लिअरली लक्ष द्या. शांतपणे हां. मी एक जस्ट एक्झाम्पल देतो. माझ्याकडं स्टुडंट मी आता इतकी वर्ष क्लास घेतोय ना, जेव्हा फिजिक्सची फुल लेंथ टेस्ट घेतो ना बोर्डसाठी, तेव्हा मी बघितलंय न्यूमेरिकलचा अटेम्प्ट करण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. मला यावर्षी हे बदलायचंय. 70 पैकी 35 मार्काचे न्यूमेरिकल असतील ना, तर माझ्या मुलांना 35 पैकी 35 पडले पाहिजेत. आत्ता सांगितलं हे न्यूमेरिकल 3 मार्काला आलं होतं लक्षात घ्या. 3 मार्काला वर्क डन विचारलं होतं. बऱ्याच मुलांना जमलं नाही. हे यावर्षी नको आहे मला. पैकीच्या पैकी मार्क आणि डायग्राम, डेफिनेशन, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म हे 30-35 मार्काचं वेटेज आहे. आणि न्यूमेरिकल केलंय, तर न्यूमेरिकलच्या पैकीच्या पैकी मार्क, हे डायग्राम, डिस्टिंग्विशच्या पैकीच्या पैकी मार्क. 65 मार्क झाले आउट ऑफ 70. 95 स्कोर झाला. राज्यात टॉप करायला लक्षात घ्या. करायचंय. मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी ना मॅथ्समध्ये 100 आउट ऑफ 100 मार्क असणारी मुलं होती. फिजिक्समध्ये 98-99 बसलेली मुलं होती. यावर्षी ते बदलायचंय मला. 100 आउट ऑफ 100 मार्क पाहिजेत. आता इकडे पॉवरचा फॉर्म्युला. आता मला सांगा रोटेशनलमध्ये पॉवरचा फॉर्म्युला पाहिजे. फोर्सला कोण आहे? टॉर्क. व्हेलॉसिटीला कोण आहे? ओमेगा. म्हणजे टॉर्कला अँग्युलर व्हेलॉसिटी मल्टिप्लाय करा मिळाली की पॉवर. मग फिजिक्समध्ये हे लक्षात ठेवणं किती इम्पोर्टंट आहे रे. आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. इकडं ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला व्ही मायनस यू अपॉन टी. मग इकडं अल्फाचा फॉर्म्युला ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. अरे व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी रे आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा तो एनालॉगसचा चार्ट कुठे एवढा जास्त आहे? तो लक्षात ठेवला, की हे सगळं लक्षात राहतंय ना. बरं आता हे कसं आहे माहितीये का? नुसते फॉर्म्युले पाठ करून होत नाही बाळांनो. नुसते फॉर्म्युल्यानं होणार नाहीये. प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तर मी आहे ना. मी तुम्हाला सांगतो आता 2च मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, की जी फिजिक्स आणि न्यूमेरिकल बॅच आहे ना, त्याच्याबद्दल सांगतो. ऑलरेडी ज्यांनी व्हिजन बॅच घेतलेली आहे ना, त्यांना ती बॅच पर्चेस करायची काहीही गरज नाहीये. कारण व्हिजन बॅचमध्ये आपण फिजिक्स न्यूमेरिकल त्याचबरोबर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ची पण बॅच दी बेस्ट असणार आहे. मला माहिती आहे ऑर्गॅनिक जमत नाही मुलांना. जमत नाहीये. पण हे 2 त्यात ऑलरेडी फ्री तुम्हाला प्रोव्हाईड केलं जाणार आहे. बरं फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये तुम्हाला सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सलग 5 दिवस रोज 1 लेक्चर दिलं जाणार आहे. एका लेक्चरमध्ये 2-3, 2-3च न्यूमेरिकल असणार आहेत. पण न्यूमेरिकल घ्यायच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर असणार आहे सगळ्या लक्षात घ्या आणि सगळं व्यवस्थित तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार आहे लक्षात घ्या. व्यवस्थित एक्सप्लेन केलं जाणार आहे. आहे 1500 लाच बॅच, पण काही दिवस म्हणूया आपण अगदी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही ती बॅच 1200 लाच प्रोव्हाईड करतोय. मला माहिती आहे जी बेस्ट स्टुडंट आहेत ते माझ्याकडे येणारच आहेत कारण फिजिक्समध्ये सगळ्यांना चांगले मार्क पाडायचे आहेत. होतं काय माहितीये का, की बोर्डच्या एक्झाममध्ये इंग्लिश नंतर 5 दिवस सुट्टी असते. जर मराठी नसेल तर बरं का आणि मग फिजिक्स असतो. ते 5 दिवसात सुद्धा मुलांचा अभ्यास होत नाही. अरे थिअरीच होत नाही. न्यूमेरिकल तर राहू दे. पण सगळं बदलायचंय मला हे लक्षात घ्या, की तुम्हाला सगळ्यांना अगोदरच हे सगळे फॉर्म्युले आले पाहिजेत. बरं हे सगळेच फॉर्म्युले नाही आहेत. आता मी सांगतो. तुम्हाला क्लिअरली सांगतो. मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, टॉर्कचा सांगितला. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सेकंदात सांगता आला पाहिजे तुम्हाला हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर. टॉर्कचा फॉर्म्युला आय अल्फा. आय अल्फा. पण इथे जे आय आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया. मी सांगतो आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये एक लेक्चर पूर्णपणे ह्याला जाणार आहे. मग ह्याच्यात मी काय करणार आहे सांगतो. रिंग, डिस्क, स्फिअर त्याच्यानंतर अजून काय रे रिंग, डिस्क, स्फिअर आणखी काय तर राहिल्यासारखं वाटतंय मला. रॉड. अजून सांगतो हॉलो सिलेंडर. या सगळ्यांचे फॉर्म्युले नुसते एक्सप्लेन करणार नाही. मी रोलिंग मोशन पण घेणार आहे. त्यामुळे सोमवारचं जे लेक्चर होणार आहे, मी तुम्हाला सांगतो आत्ता येत्या सोमवारी जे लेक्चर होईल ना, ते बेस्ट असणार आहे लक्षात घ्या. मग आता मला काय म्हणायचं आहे बघा, की फिजिक्स आता सोपं वाटतंय याच्या मागचं कारण काय तुमचे कष्ट आहेत. ओके. मी जे देतोय ते तुम्ही करून दाखवताय याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सगळ्यात महत्वाचं आणखीन सांगू तुम्हाला मी. अ, एक प्रॉब्लेम आहे बरं का, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन बरं का, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. त्या एका न्यूमेरिकलसाठी मी 20 मिनिटाचं लेक्चर प्रोव्हाईड केलंय.
सगळं एक्सप्लेन केलंय. कॉस्ट इन्व्हर्स कसा लॉग टेबल बघायचा ते एक्सप्लेन केलंय. लॉगचं कॅल्क्युलेशन पण सांगितलंय. डिटेल. बरं फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचं प्रमोशनचाच हा व्हिडिओ आहे. त्यामुळे मी बोलतोय त्या बॅचबद्दल. फक्त टेक्स्ट बुक मधले न्यूमेरिकल दिले जाणार आहेत. टेक्स्ट बुक मधले एम-सी-क्यू ज्याच्यात न्यूमेरिकल आहे ते घेतलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर या टॉपिकवर बोर्डला जे प्रश्न आलेत न्यूमेरिकल्स मधले म्हणजे पुस्तकात नसतील ते सुद्धा घेतले जाणार आहेत. मग आता ॲक्चुअली तुम्ही या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा. नाही उचलला तर काही वेळाने आम्ही रिप्लाय करू तुम्हाला. आता फ्री झालोय बऱ्यापैकी. मी खूप फ्री झालोय. तुमचा कॉल उचलले नाहीत पण एवढा पण फ्री नाहीये लक्षात घ्या. पण महत्वाचं म्हणजे काय, मी अगोदर एक अनाउन्समेंट केली होती, की आठवड्यातून 1 दिवस मी कोल्हापुरातनं ऑफलाईन गाईडन्स सेंटरला येतोय. मला इचलकरंजीची मुलं जॉइन होतायत. कोल्हापुरातली मुलं जॉइन होतायत आणि सगळी वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जे तयारी करत होती. पण त्यांच्या आता लक्षात आलंय, की पहिलं बोर्डची तयारी केली पाहिजे आणि मग सी आणि मग जमलं तर जे जमलं तर नाही. करायचंच आहे म्हणूया आपण. पण आता वेळ थोडासा जो उरलाय ना, त्यात योग्य तो डिसिजन घ्यायचा आहे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला काहीही माहिती हवी असेल, तर या नंबरवर नक्की कॉल करा. ऑल द बेस्ट.